महाराष्ट्र आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या लोकप्रिय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा असा अपडेट आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, पोस्ट ऑफिसच्या जे जागा निघाल्या होत्या त्या जागा निघाल्याच्या नंतर आता चौथी जी लिस्ट आहे ती आलेली आहे. अनेक विद्यार्थी मित्रांचं या पोस्ट ऑफिसमध्ये जो सिलेक्शन आहे ते झालेले अत्यंत आनंदाची बातमी आहे. आणि जे आपले मित्र विद्यार्थी मित्र पोस्टामध्ये नोकरी लागले त्यांना मनपूर्वक अभिनंदन, त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन. आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स या डिपार्टमेंटमध्ये म्हणजेच पोस्टामध्ये आपण लागलात. आपलं सर्वांचं सहर्ष आणि अभिनंदन आहे. आता पहा मंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे 10वी पासवर ही जी फॉर्म आहे आपण ते भरू शकता. आपल्याला जास्तीत जास्त टक्केवारी पाहिजे. किती टक्केवारी पाहिजे पहा. वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करतो. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट बॉक्समध्ये जी लिंक आहे त्याला सुद्धा आपण भेट देऊ शकता. चला तर वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपलं जर 10वी पास असाल तर आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी. ही 10वी पासवरच हे जो लिस्ट आहे ती लागत असते आणि आपल्याला कोणतीही परीक्षा द्यायची नसते, हे सर्वांना माहिती आहे. पण लिस्ट टक्केवारी कट ऑफ किती जातो चला तर. URचा कट ऑफ हा कमीत कमी 94%, 93%, 92%, 90%च्या वरतीच जात असतो. EWS असेल तो एखादा 89 पर्यंत जात असतो. 89च्या पुढं 89, 90, 91 अशा पद्धतीने ते 100 पर्यंत. आपण जर पाहिजे तर EWSचा 92 वर सुद्धा काही विद्यार्थी मित्र लागलेले आहेत. ST साठी 90, EWS साठी 92, UR साठी 92, SC साठी सुद्धा काही ठिकाणी 92 आहे. OBC साठी सुद्धा 92. म्हणजे जास्तीत जास्त टक्केवारी आपल्याला असेल तर हा फॉर्म भरून तुम्ही सरकारी नोकरीला लागू शकता. या व्यतिरिक्त मी कोणतंही किंवा मी असं म्हणणार नाही की 70%, 60% वाले लागतील, पण या लिस्टनुसार मी सांगतोय, कोणतंही मी खोटी माहिती देत नाही. अधिकृत वेबसाईटवर जाऊन जी PDF आहे ती डाउनलोड करूनच व्हिडिओ बनवत असतो. आपल्यासमोर हे उदाहरणसुद्धा आहेत. 92, 90च्या वरच ही लिस्ट लागलेली आहे. आपण समजदार आहात, आपण समजून घेऊ शकता कितीवर लिस्ट कट ऑफ जातो. 70% वगैरे काही नाही. 90च्या पुढे 80च्या पुढे आपल्याला मार्क असतील तर आपण फॉर्म भरू शकता. धन्यवाद. जय शिवराय.